नमस्कार. मी तहसीलदार कैलास चौडे, तहसीलदार बागलाण. बागलाणमधल्या समस्त नागरिकांना हात जोडून विनंती करतो आहे की कृपया सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत इंधनाचा, विशेष करून पेट्रोल, डिझेल आणि गॅस याबाबत जो काही तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र तयार केलं जातं आहे, अफवा पसरवल्या जात आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सर्वांना पुरेल आणि व्यवस्थित पुरवठा करता येईल असा इंधन साठा आपल्याकडे आहे. मात्र अफवा पसरवल्यामुळे आणि चुकीच्या धारणा करून घेतल्यामुळे लोक विनाकारण अतिरिक्त साठा करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा हे लवकर संपेल म्हणून साठा करून घेण्याच्यासाठी पेट्रोल पंपावर किंवा गॅस एजन्सीकडे गर्दी करत आहे. ती कृपया करू नका. वेळ प्रसंग पडल्यावर पर्यायी इंधनाचा देखील वापर करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. आपल्याला नक्कीच व्यवस्थितरित्या, सुरळीतरित्या पुरेल एवढा पुरवठा आहे. त्यामुळे कृपया अफवांवर विश्वास न ठेवता अतिरिक्त साठाही करू नका आणि विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दीही करू नका. सूचनांचं पालन करा, OTP बेस्ड प्रणालीचा वापर करा आणि प्रशासनाशी याबाबत संवाद साधा. परंतु अफवांवर विश्वास ठेवून चुकीची कृती करू नका असं मी आपल्या सर्वांना कळकळीचं आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार. मी पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सटाणा पोलीस स्टेशन. सटाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आज जी पेट्रोल पंपावर जी लाईन लागलेली आहे, जी अफवा पसरली की पेट्रोल डिझेल संपून जाणार आहे, तर अशी कुठलीही अफवावर विश्वास ठेवू नका. कोणीही कोणत्याही प्रकारचे स्टोरेज करून ठेवू नका, कारण पेट्रोल डिझेल हे सुरळीत चालू आहे. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. त्याबाबत माननीय तहसीलदार साहेब यांनी बाईट देऊन माहिती दिलेली आहे. तसेच गॅस सिलेंडरसाठी सुद्धा सर्व नागरिकांनी घाईगर्दी करण्याची आवश्यकता नाही आहे. गॅस सिलेंडरसुद्धा नंबर लावल्यानंतर तुम्हाला मिळणारच आहे. कुठल्याही प्रकारचं गॅस स्टोरेज करून, पेट्रोल डिझेल स्टोरेज करून जर कोणी त्याचा गैरवापर करणार असेल तर त्याच्यावर पोलीस स्टेशनमार्फत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे गॅस, डिझेल, पेट्रोल टंचाई आहे अशाबाबतचे मेसेजसुद्धा कोणी फॉरवर्ड करू नये. असे जर मेसेज कोणी फॉरवर्ड केले तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. आपण बघतोय की आखाती देशांमध्ये युद्ध चालू आहे आणि सटाण्यामध्ये देखील पेट्रोलची, डिझेलची टंचाई आहे. काय सांगाल ही सर्व गर्दी पाहून आपण? आम्ही 2 तासापासून उभे लाईनीमध्ये. गाड्यांचे नंबर पहिले लागतात, ड्रमवाले थांबले 2 तासापासून, लवकर मिळत नाही. त्याच्यामुळे जनतेचा त्रास सहन करावा लागतो. अजून काय सांगाल तुम्ही या परिस्थितीबद्दल? त्यांनी मग काहीतरी लिमिट ठेवलं पाहिजे गाड्यांना, पण जास्त काही गाडीवाले 200 लिटर 300 लिटर घेऊन जातात. त्याच्यामुळे स्टॉक जास्त करता काही. त्याच्यामुळे सगळ्यांना मिळेल असं सोय करावी बा. गंभीर परिस्थिती आपल्याला जाणवते आहे. यामुळे अनेक वाहन थांबलेले आहेत आणि शेतीचे कामं देखील सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता जर समजा पेट्रोल किंवा डिझेलचा पुरवठा झाला तर याचा शेतीवर काय परिणाम होईल? शेतकऱ्यांना आता कांदे काढण्याची वेळ आलेली आहे. तर आता त्यांना माल बाहेर काढण्यासाठी किंवा विक्रीसाठी डिझेल आता त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा माल आता मार्केटला जाणार नाही आणि मार्चंट आलेला आहे. शेतकऱ्यांना आता डिझेल मिळणं गरजेचं आहे. गहू देखील काढला जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाची देखील शक्यता वर्तवली जात आहे आणि याचा परिणाम काय होईल? जर वेळेवर गहू काढला नाही तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल. पाऊस पडला तर तो सगळा भुईसपाट होईल आणि आलेलं पीक शेतकऱ्याचं हातून जाईल. त्याच्यामुळे त्याला सुद्धा आता कुठतरी ही सगळी व्यवस्था झाली तरच त्याच्या हातापदरात काहीतरी येणार आहे. अन्यथा शेतकऱ्याचं मोठं नुकसान जे आहे ते होणार आहे आणि मग त्याच्यामुळे एकतर मालाला भाव नाही आणि त्याच्यात आता पुन्हा डिझेलची समस्या निर्माण झालेली आहे. तर त्याला काहीतरी वेळेस पायबंद त्या ठिकाणी घातला गेला पाहिजे. पेट्रोल पंपावर लांगा लागले आहेत. डिझेल, पेट्रोल भेटत नाही शेतकऱ्यांना. सध्या शेतीचे कामं जोरात चालू आहेत. गहू काढणी चालू आहे
आणि बाकी ट्रॅक्टरला डिझेल लागतं, सगळीकडे डिझेल लागतं आणि डिझेल सध्या भेटत नाहीये. आता युद्ध चालू आहे, कधी संपेल काय माहित नाही. आणि या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे.